हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज सकाळी झोपून उठायला ना थोडासा उशीरच झाला. सकाळी 6:30ला झोपून उठली, कारण रात्री झोपायलाच खूप उशीर झाला होता आणि रात्रीच ठरवलं होतं की सकाळी मॉर्निंग वॉकला जायचं नाही म्हणून. आणि रात्रीला बघा, रात्रीची जी काही उष्टे खरकटे भांडे असतात, ज्या भांड्यांमध्ये जेवण असतं, तर ते सुद्धा मी खाली केलेलं नव्हतं. आणि रात्रीचे जे भांडे सिंकमध्ये पडलेले होते तर ते सुद्धा स्वच्छ केलेले नव्हते. आमच्या ज्या वेळेला जेवण झालं तर त्यावेळेला ना हे यायचे होते त्यांच्या म्हणजे ड्युटीवरून, आणि फोन केला तर ते म्हणाले की 11 सव्वा 11च्या दरम्यान येणार म्हणून. तर भांडे रात्री घासण्याचा प्लॅन माझा काही होता नाही. तर म्हटलं की जे काही उष्टखरकटं आहे तर ते खाली करून घेणार आणि भांडे जे पाणी आहे तर ते विसळून तसेच ठेवणार म्हणून. पण रात्रीला ना हे 1:30 वाजता घरी आले आणि येता येता ते बाहेरूनच जेवण करून आलेले होते. कारण रात्री मग घरी आल्याच्या नंतर ना 1:30 वाजेपर्यंत जेवण काही होत नाही. आणि यांची जी ड्युटी आहे तर ती बाहेरगावी स्टेशनवर असते, म्हणजे नागपुरामध्ये नसते. बाहेरगावी जसं गोंदिया आहे किंवा त्याच्यासमोरचे आणखी स्टेशन आहे तर अशा ठिकाणी त्यांची ड्युटी असते. आणि जाताना आणि येताना बाय रोडच ते येणार होते, म्हणजे 4 व्हीलरने येणार होते. तर त्यांच्यासोबतचा जो सगळा स्टाफ होता तर त्यांनी बाहेरच सगळ्यांनी जेवण केलं, कारण घरी येऊन मग 1:30 वाजता जेवण काही होत नाही. तर म्हणून मग याच्यामध्ये बघा माझे रात्रीचे जे भांडे होते तर ते सुद्धा राहिलेले. तर ते भांडे ना सकाळी उठल्या उठल्या आधी स्वच्छ करून घेतले, कारण थोड्या वेळात पुन्हा आणखी आई उठली असती आणि पुन्हा आणखी ती भांड्यांवर बसली असती स्वच्छ करायला. तर म्हटलं त्यापेक्षा आपणच स्वच्छ करून घेतलेले बरे. तर उठल्या उठल्या ना सगळ्यात आधी जे भांडे होते सिंकमध्ये उष्टे खरकटे पडलेले तर ते स्वच्छ करून घेतले. आणि त्यानंतर बाहेरचा जो पॅसेज आहे तर तो झाडून पुसून स्वच्छ करून घेतला आणि आधी रांगोळी काढून घेते. आणि आता बघा सध्याच्या याच्यामध्ये ना रोजच्या रोज माझ्याच्याने रांगोळी काढणे आणि बाहेरचं स्वच्छ करणे काही शक्य होत नाही आहे. आणि रोज मी करतसुद्धा नाही आता, कारण आता सकाळचा ना मॉर्निंग वॉक चालू केला आहे. तर 5:30 पावणे 6 किंवा कधी कधी 6सुद्धा होतात. तर या दरम्यान आम्ही मॉर्निंग वॉकला जातो. आणि आल्याच्या नंतर म्हणजे अर्धा पाऊण तास तरी फिरून यायला लागतो. जवळपास 4-4.5 किलोमीटरचं जे अंतर आहे तर ते येणं जाणं अशामध्ये कव्हर होतं. तर यायला थोडासा उशीरच होतो. आणि आल्याच्या नंतर पुन्हा आणखीन मग टिफिनची लगबग असते. तर त्यामुळे मग रोज सकाळी ना म्हणजे इतका वेळ सध्या मी बाहेर देऊ शकत नाही, म्हणून मग जसं जमलं तसं माझ्याच्याने रांगोळी काढणं मी इथे म्हणजे करत असते. कधी काढते, कधी मिससुद्धा होऊन जातं. तर मस्त छान अशी छोटीशी ना दारामध्ये रांगोळी काढली. दारामध्ये जेव्हा आपण अशी छोटीशीसुद्धा रांगोळी काढतो ना तर त्यावेळेला ना बघा बाहेरचा जो म्हणजे आपला परिसर आहे, आपला जो मुख्य दरवाजा आहे ना, इतका छान आणि इतका पॉझिटिव्ह वाटतो. अगदी छोटीशी जरी तुम्ही तिथे रांगोळी काढा ना, खरंच खूप सुंदर वाटतं. तर चला, बाहेरचं सगळं काम आटोपलं आणि आधी माझा ना चहा घेतला, कारण खूप पेशन्स ठेवून मी बाकीचे सगळे कामं आटोपले. आणि उठल्या उठल्या ना मला आधी ना चहा हवा असतो, तर तो घेतला. आणि त्यानंतर मग घरातले पुन्हा आणखी बाकीचे आपले जे कामं असतात, स्वयंपाक पाणी आणि किचन वगैरे स्वच्छ करणं, फरशी पुसणं, तर या कामामध्ये आईनी आणि सानूने मदत केली. त्यानंतर मी ना आधी आंघोळ करून घेतली आणि हेअर वॉश करून घेतला, कारण रात्रीला मी केसांना तेल लावलेला होता. काल सकाळी मेहंदी लावली होती आणि रात्रीला केसांना तेल लावलेला होता. तर सकाळी उठल्या उठल्या म्हणजे कामं वगैरे सगळे आटोपले आणि त्यानंतर हेअर वॉश करून घेतला, आंघोळ करून घेतली, देवपूजा आटोपली आणि त्यानंतर मग माझी तयारी करायला घेतली. तयारी फारशी काही नाही, थोडीशी तयारी केली. केस ओले होते त्यामुळे मोकळेच सोडलेले आहेत. चला, आटोपली सगळी तयारी. केस ओले होते त्यामुळे मग सिंपल्सच बनवले आता, कारण आधी आता माझ्या माहेरी जायचं आईला सोडून द्यायला. तर तिथे मग थोडेसे केस वगैरे सेट करणार आणि त्यानंतर मग लग्नाला जाणार. तर चला, पटकन आता जेवण करते आणि निघते. तर चला, गावला जाण्यासाठी आईसुद्धा रेडी झाली आहे. किती दिवसापासून तिचं चालू होतं की तिच्या नातवंडांची तिला आठवण आलेली म्हणून, आणि मीच तिला बघा इतक्या दिवस ना थांबवून ठेवलं. आणि जाता जाता पुन्हा बघा तिला विचारणं माझं चालू होतं की पुन्हा केव्हा येणार म्हणून. तर तेवढ्यातच सासूबाई म्हणाल्या की इथे तुमच्या भावाकडे तुम्ही उन्हाळ्यामध्ये येता, तर त्यावेळेला एका दिवसासाठी या इकडे बसायला म्हणून. मागे बघा 8 दिवसाच्या आधी ना माझ्या मामाच्याकडे आम्ही जेवण करायला गेलो होतो. तर तिथला व्हिडिओसुद्धा मी थोडासा तुमच्यासोबत शेअर केलेला होता. तर त्याच मामांकडे या सगळ्यांचा म्हणजे माझी मावशी, माझी आई आणि गावाकडे पुन्हा आणखी माझ्या माम्या राहतात. तर या सगळ्यांचा तिथे ना गेट टुगेदर होतो. तर तिथेच यांचा सगळ्यांचा 8 दिवसाचा मुक्काम असतो. तर
तर सासूबाई म्हणाले की तिथे आल्याच्या नंतर या एखाद दिवसासाठी इकडे म्हणून. तर अशा गोष्टी वगैरे आमच्या चालू होत्या आणि त्यानंतर मग निघालो आहे आम्ही गावाकडे जाण्यासाठी. तर आधी आईला सोडून देऊ तिच्या इथे आणि त्यानंतर मग आम्ही समोर जाणार आहोत लग्नाला. तर लग्नाला किट्टू, मी आणि तिचे पप्पा आम्ही असे तिघेही जाणार आहोत. सानूचं प्रॅक्टिकल तिला सबमिशन होतं आणि सध्या पेपरसुद्धा चालू आहे, त्यामुळे मग सानू काही आलेली नाही. आणि किट्टूचेही पेपर चालू आहेत, पण नंतरच्या नेक्स्ट पेपरचा तिचा अभ्यास झाला, त्यामुळे मग मी तिला घेऊन जात आहे. कालच्या व्हिडिओवर बघा एका ताईंची कमेंट होती की त्या इथे भवानी माता परिसरामध्ये राहतात, म्हणजे पारडीवर जे भवानी माता मंदिर आहे तिथे राहतात. तर सध्या आम्ही तिथूनच चाललेलो, म्हणजे SB टाऊन पार करून जो भवानी माता मंदिरच्या रोडवर जो ओव्हरफ्लाय बनलेला आहे तर आम्ही तिथूनच चाललेलो. आधी ओव्हरफ्लाय बनलेला नव्हता, तर अगदी भवानी माता मंदिर जवळून जायचो आणि आता ओव्हरफ्लाय बनला आहे तर आता तिथून चाललेलो. तर आपल्या सबस्क्रायबरच आहेत त्या नागपुरातल्याच आहेत. गावाकडे आल्याच्यानंतर इतके छान हिरवेगार असे शेत दिसतात आणि आता बघा गहू वगैरे जे आहे तर ते कट करायला आलेले. शेवटी येऊन पोचलो इथे माझ्या माहेरी आणि रस्त्यावरच ना, म्हणजे जे बसस्टॉप आहे तिथे इतकं छान असं म्हणजे हनुमानजीची एक ना ही मूर्ती बनवलेली आहे. खूप सुंदर आणि आकर्षित मूर्ती आहे ती. तर येऊन पोचलो इथे माझ्या घरी. तिथे आईला सोडलं, 10-15 मिनटं बसलो आणि त्यानंतर मग समोर निघालो. तिथला व्हिडिओ अनफॉर्च्युनेटली घ्यायचं मी विसरली, कारण भावांचे जे छोटे छोटे मुलं आहेत ना तर त्यांच्यासोबत खेळण्यात आणि त्यांच्यासोबत बोलण्यात ना इतकं गुंग होऊन जाते माणूस की तिथे ना व्हिडिओ घ्यायचं लक्षात काही राहत नाही आणि फारसं माझंसुद्धा माहेरी जाणं होत नाही, तर त्या लोकांना बघणंसुद्धा होत नाही. तर तिथून मग येऊन पोचलो आहे आम्ही इथे नवरदेवाच्या घरी, म्हणजे माझ्या भाचीच्या घरी. तर इथे आल्या आल्या थोडंसं पुन्हा जेवण केलं, कारण म्हणजे तिथले ते लोक म्हणाले की जेवण करा, तर भूक तर नव्हती पण थोडं थोडं अगदी जेवण केलं. आणि त्यानंतर लग्नाचे म्हणजे हे जे काही रिच्युअल्स असतात, जे काही कार्यक्रम असतात, जी विधी असते तर ते चालू आहे. तर सध्या चालू आहे तेल चढवण्याचा कार्यक्रम. म्हणजे आमच्या इथे म्हणजे आमच्या भागामध्ये आता प्रत्येकच याच्यात बघा वेगवेगळ्या कास्ट असतात, तर सगळ्या कास्टमध्ये वेगवेगळ्या प्रकारे लग्न लागले जाते. पण आमच्या कास्टमध्ये ना अशा प्रकारे ना तेल चढवणे, मग त्यानंतर हळदी लावणे आणि आता सुरू आहे सध्या अहेर पाण्याचा कार्यक्रम. अगदी डिटेलमध्ये हे जे रिच्युअल्स आहे ते मी तुम्हाला नाही दाखवू शकणार. जेव्हा कधी जवळचं माझ्या लग्न असणार तर तेव्हा हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार. तर सायंकाळची वेळ आहे ही आणि नवरदेव जो आहे तर तो लग्न लावायला जाण्यासाठी रेडी झाला आहे. आमच्या इकडे ना सायंकाळचेच लग्न असतात. तर नवरदेव रेडी झाला. आधी तो मंदिरामध्ये गेला आणि तिथून मग समोर म्हणजे ज्या गावी लग्न लावायला जायचं होतं तर तिथे तो आलेला. तर वरात घरून जी आहे तर ती थोडीशी लवकरच निघाली, कारण बघा आजकाल ना DJ आणि त्यावर नाचणं कूदणं असं सगळं चालू असतं आणि त्यामध्येच मग ना बराचसा उशीर होऊन जातो आणि लग्न लावायला उशीर होतो. तर त्यामुळे नवरदेव ना थोडासा लवकरच निघालेला. तर आमच्या इकडे बघा रात्रीच्याच वेळेला लग्न होतात आणि चांगलं आहे, म्हणजे ऊन राहत नाही आणि छान असं थोडंसं वातावरण थंड राहते. आणि मला तरी तर रात्रीचेच लग्न आवडतात आणि आमच्या इकडे ना रात्रीचेच लग्न होतात. तर इथे मंडपामध्ये येऊन पोहोचलेलो आणि 2 लग्न होते इथे, म्हणजे जे मुलीकडचा पक्ष आहे तर त्या 2 बहिणींचे लग्न होते. तर दोन्ही नवरदेव जे आहे तर ते इथे लग्न मंडपामध्ये लग्न लावण्यासाठी सज्ज झालेले आणि इथे जो लग्नाचा कार्यक्रम आहे तर तो आटोपला. जेवण खाणं आमचं सगळं आटोपलं आणि त्यानंतर मग आमचा जो सगळा परिवार आहे तर तो इथे बसलेला. म्हणजे आता निघायचं होतं आम्हाला थोड्या वेळामध्ये, तर त्याआधी म्हटलं चला थोडंसं ना बसून बोलून घेऊयात, कारण मग असं भेटणंसुद्धा होत नाहीत. तर इथे माझ्या 2ही नंदा, 2ही भाच्या, भाचा आणि भाचजावई तर असे सगळे बसलेले आहेत आणि इथे ज्या गप्पा गोष्टी आहेत आमच्या तर त्या चालू आहेत. तर इथे बघा ह्या आहेत माझ्या 2ही नंदा. मागे जो आहे तर तो आहे माझा भाचा, त्याचं लग्न व्हायचं आहे. आणि जी माझी भाची आहे तर जिने इथे बघा थोडीशी जास्त सजलेली तुम्हाला दिसत आहे तर ती भाची आहे आणि पुन्हा एक दुसरी भाची आहे. तर सगळं आटोपलं. त्यानंतर 2ही नंदांना इथे नवरदेवाच्या घरी सोडून दिलं आणि तिथून मग आम्ही निघालेलो घरी. आधी लग्नस्थळावरूनच आम्ही सरळ इथे नागपूरला येणार होतो, पण हे लोक जे आहे तर ते आमच्यासोबत लग्न म्हणजे तिथे लग्न लावायला आलेले, तर रिटर्नमध्ये यांना पुन्हा तिथे सोडून दिलं नवरदेवाच्या घरी आणि त्यानंतर मग आम्ही निघालो घरी. तर घरी यायलाच आम्हाला 12:30 वाजलेले.
तर चला, असा होता आजचा दिवस. व्हिडिओ इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय. सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.